गेल्या 3 वर्षांपासून रखडलेल्या महापालिका आणि नगर परिषदांची निवडणूक घेण्याचे आदेश हे सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता राज्यभर निवडणुकीचं वारं वाहू लागलंय। मात्र नव्या प्रभाग रचना सीमांकनासाठी लागणारा 2.5 महिन्यांचा कालावधी, नव्यानं जाहीर होणारं आरक्षण आणि मतदार याद्या या जाहीर करणं, सुनावणी घेणं अशा कामांसाठी लागणारा कालावधी पाहता प्रत्यक्ष निवडणुका दिवाळीनंतरच होणार असल्याचं स्पष्ट आहे। दरम्यान मतदान केंद्रांवर मतदानासाठी होणारी गर्दी ही कमी करण्यासाठी म्हणून बूथनिहाय मतदारांची संख्या ही 1500 वरून 800 वर आणली जाणार आहे। मतदान केंद्रांची संख्या देखील वाढवली जाईल असं देखील म्हटलं जात आहे। राज्यात रखडलेल्या निवडणुकांची प्रक्रिया 4 महिन्यात पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत। त्यानुसार आता सर्वत्र निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे। सगळी प्रक्रिया करून अंतिम आराखडा सरकारला या ठिकाणी पाठवला जाणार आहे तयारी संदर्भातला, आणि सरकारकडून तो निवडणूक आयोगाला सादर केला जाईल। अशा प्रक्रियांमुळे निवडणुकांची संपूर्ण प्रक्रिया 4 महिन्यात पूर्ण होणं हे अनिवार्य आहे आणि त्यानुसार ही सगळी सद्यस्थिती पाहता या निवडणुका दिवाळीनंतरच लागण्याची दाट शक्यता आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, निवडणुका असं म्हटलं जात आहे की महापालिकेच्या निवडणुका या साधारणतः 2 ते 3 महिन्यात लागतील असा अंदाज होता, पण आता एकूणच ही सगळी तयारी पाहता, सध्या परिस्थिती पाहता निवडणुका दिवाळीनंतरच लागू शकतात अशी दाट शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंतचा वेळ हा खरं तर राज्य निवडणूक आयोगाला दिला होता। मात्र एकूण 3 ते 4 महिन्यामध्ये सर्व जी निवडणुकीसाठी लागणारी जी काही प्रक्रिया आहे ती करण्यामध्ये वेळ जातो आहे। या दरम्यान आता जर बघितलं तर पुन्हा एकदा प्रभाग रचना आणि नव्या समीकरणांसाठी जो लागणारा वेळ आहे तो 1.5 ते 2 किंवा 2.5 महिने हा कालावधी लागणार आहे। यानंतर नव्याने जाहीर होणाऱ्या याद्या असतील, मतदार याद्या असतील, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये सुधारणा यासाठी अनेक कामांसाठी वेळ हा लागणार आहे। त्यामुळे कुठेतरी 2.5 ते 3 महिने या कामासाठी लागणारा हा वेळ आहे आणि यानंतर निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे तो जाहीर होईल। त्यामुळे एकूणच जर कार्यक्रमाचे दिवस पाहिले तर त्या कार्यक्रमाच्या दिवसांना पकडून कुठेतरी दिवाळीच्या नंतरच या महानगरपालिकेच्या निवडणुका होतील असं एकंदरीत चित्र सध्या तरी पाहायला मिळतं। यासाठी तयारी ही राज्य निवडणूक आयोगाकडून सध्या सुरू झालेली आहे। त्याचप्रमाणे प्रशासकीय यंत्रणा सुद्धा आता कामाला लागलेली आहे। निश्चित स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।